नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आपण बघतोय डिवोर्स पिटिशनची सिरीज। तर आजचा ग्राउंड आहे, आजच्या व्हिडिओचा विषय आहे की लॉंग सेपरेशन। तर मित्रो, जेव्हा आपण डिवोर्स पिटिशन टाकतो तेव्हा आपल्याला पिटिशनमध्ये जो पिटिशनर आहे त्यांनी डिवोर्सचा ग्राउंड म्हणजे कुठल्या आधारे आपण कोर्टाकडे मला डिवोर्स मिळावा म्हणून आपण कोर्टाकडे अर्ज करतोय, पिटिशन करतोय, त्या संदर्भाने सविस्तर लिहायचं असतं। आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे ग्राउंड्स असतात ते आपल्याला तपशीलवार लिहायचे असतात। अशापैकी एक ग्राउंड म्हणजे लॉंग सेपरेशन। लॉंग सेपरेशन म्हणजे काय? कोर्टाला आपण आपल्या डिवोर्स पिटिशनमध्ये अशा पद्धतीने हा ग्राउंड लिहायचा असतो की आम्ही बऱ्याच कालावधीपासून सेपरेट झालो आहे, आमचं सहजीवन संपून बरेच वर्ष झाले आहेत, फक्त कागदोपत्री आम्ही नवरा बायको आहोत, पण आम्ही एकत्र राहत नाही, आम्ही वेगवेगळे राहतो। आणि आता सगळ्या दृष्टिकोनातून आमचं वैवाहिक जीवन संपुष्टात आलेलं आहे, एकत्र येऊन परत संसार करणे आम्हा दोघाला शक्य नाही असं कोण म्हणतो? पिटिशनर म्हणतो। बघा, हे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पिटिशन टाकता तर अपोजिट साईड जी आहे, नवरा असो किंवा बायको असो, ते येऊन विरोध करणार, ते म्हणणार नाही, जरी लॉंग सेपरेशन झालं तरी मी येऊन संसार करायला तयार आहे, मला या व्यक्तीसोबत या जोडीदारासोबत नांदायचं आहे असं विरोध पार्टीवाला म्हणणारच आहे। म्हणजे अपोजिटवाला लॉयर तुम्ही जे काही लॉंग सेपरेशनचं ग्राउंड घेत आहात तो ग्राउंड योग्य नाही आहे हे कोर्टात मांडणार किंवा कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न करणार। त्याच्यामुळे तुम्ही जो काही ग्राउंड घेता किंवा जेव्हा तुम्ही लॉंग सेपरेशनचं ग्राउंड घेता तेव्हा व्यवस्थितपणे ते तपशीलवार मांडायचं असतं। कारण अपोजिटवाला लॉयर जेव्हा केव्हा म्हणेल की आमच्या लग्नामध्ये परत सहजीवनाची शक्यता आहे, मी येऊन नांदायला तयार आहे, असं जेव्हा अपोजिटवाला लॉयर म्हणतो किंवा अपोजिट पार्टीचं लॉयर मांडतो तेव्हा कोर्टाला आपल्याला हे पटवून द्यावं लागतं की हे जे लॉंग सेपरेशन आहे याच्यामुळे आमची मनं इतकी दुरावलेली आहेत आणि बाकी इतर पातळीवर आम्ही इतके दुरावलेलो आहोत की परत येऊन संसार करणे शक्य नाही। आणि हे जे लॉंग सेपरेशन आहे, या लॉंग सेपरेशनमुळे सर्व पातळीवर आमचं वैवाहिक नातं संपुष्टात आलेलं आहे। हे सगळं कोर्टाला तपशीलवार पटवून द्यायचं। आणि कोर्टाला जर पटलं की हो, पिटिशनर जे म्हणत आहेत त्याच्यामध्ये मेरिट आहे, बऱ्याच वर्षापासून हे लोक वेगळं राहत आहेत आणि आता परत एकत्र येऊन नांदणे किंवा सहजीवन आता शक्य नाही, असं जर कोर्टाला पटलं तर लॉंग सेपरेशन या ग्राउंडवर किंवा या आधारे तुमची पिटिशन मंजूर होते, तुमचा पिटिशनचा अर्ज ग्रांट होतो आणि तुम्हाला डिवोर्स मिळतो। कुठल्या कंडिशनमध्ये? अपोजिट पार्टीनी विरोध केला तरी तुमचं लॉंग सेपरेशनचं ग्राउंड कोर्टाला पटलं तर या ग्राउंडवर तुम्हाला डिवोर्स मिळतो। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे। जजमेंटचं नाव आहे शीलू वर्सेस अमर सिंग, ऑल इंडिया रिपोर्टर 2016। हे जजमेंट काढून वाचा तुम्ही। या जजमेंटमध्ये लॉंग सेपरेशनच्या ग्राउंडवर पिटिशनरला डिवोर्स ग्रांट झालेला आहे आणि त्या संदर्भाने कोर्टाने म्हटलेलं आहे की जर नवरा बायको दोघेच बऱ्याच कालावधीपासून आता सेपरेट राहत असतील तर परत त्यांना एकत्र आणण्यात काही पॉईंट नाही, या पद्धतीचा रिमार्क नोंद करून कोर्टाने पिटिशन ग्रांट केलेले आहे। तर मित्रो, लॉंग सेपरेशन हे एक महत्त्वाचं ग्राउंड आहे ज्या ग्राउंडवर तुम्हाला डिवोर्स ग्रांट होऊ शकतो। त्या संदर्भाने ही होती माहिती आणि जजमेंट। तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। ज्यांना खरोखर काम आहे, सिरियसली काम आहे, ते मला व्हॉट्सॲपवर मेसेज टाकू शकतात। आपलं नाव, गाव, जिल्हा आणि केसची माहिती लिहा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ। बाय।